जय शंकर मित्रांनो, कांदा हे असे पीक आहे की अनेक वेळा शेतकऱ्यांच्या डोळ्यात ते आसूही आणते आणि चेहऱ्यावर हसूही आणते. श्रीगोंद्यातला कांदा हा नेहमी उत्पन्न वाढीच्या दृष्टीने, पडलेल्या बाजारभावाच्या दृष्टीने चर्चेत राहतो. परंतु यावेळी मात्र कांदा हा वेगळ्याच चर्चेत आला आहे. श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा अनुदानात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार घोटाळा झाल्याचा अहवाल समोर आला आणि त्याच्यातून कायदेशीर कारवाईची चर्चाही सुरू झाली. हा कांदा अनुदान घोटाळा नेमका काय आहे, यात कोण कोण दोषी आहे आणि वास्तव काय आहे, आकडेवारी काय सांगते, हे आपण आज पाहणार आहोत. मी संजय काटे, श्रीगोंदा. मित्रांनो, श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा अनुदानात 1,88,00,000 रुपयाचा घोटाळा घातल्याप्रकरणी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांच्यावर कायदेशीर कारवाई, फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांना दिले आहेत. या प्रकरणी अजून गुन्हा दाखल झालेला नसला तरी हा नेमका कांदा अनुदान घोटाळा काय आहे हे आपण आज समजून घेऊ. श्रीगोंदे तालुका हा कांद्याचे आगार समजला जातो. यात अनेक गावात कांद्याचं उत्पादन चांगल्या प्रकारे घेतलं जातं. काही वेळेला बाजार मिळतो, काही वेळेला बाजार मिळत नाही. हा भाग बाजूला ठेवला तरी कांदा अनुदानाचा घोटाळा आता सध्या चर्चेत आहे. 2022-23 मध्ये कांद्याचे दर अचानक पडल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश झाला. आक्रमक शेतकऱ्यांना थोपवण्यासाठी सरकारने प्रति हेक्टरी 70,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शेतकऱ्याकडे कांदा असणे तर अत्यंत आवश्यक होतं. शिवाय त्या कांद्याच्या पिकाची नोंद सातबाऱ्यावर असणंही तेवढेच आवश्यक होतं. परंतु अनेक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्या उतार्यांवर अशा नोंदी नसतात. याही वेळी तसंच झालं. काही शेतकऱ्यांच्या नोंदी असतात, त्यांनी प्रस्ताव तातडीने दाखल केले, परंतु ज्या शेतकऱ्यांच्या नोंदी नव्हत्या त्यांच्यासाठी राज्य सरकारने एक नियम शिथिल केला. ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यक यांची त्रिसदस्यीय समिती नेमली आणि त्यांच्या माध्यमातून नोंदी करून घेण्यात आल्या. अशा प्रकारे श्रीगोंदा बाजार समितीत 1100 शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी प्रस्ताव सादर केले. हे प्रस्ताव मंजूरही झाले, परंतु यात काहीतरी काळबेरं दडले अशी शंका घेऊन BRSचे नेते टिळक बोस यांनी सहाय्यक जिल्हा निबंधकाकडे तक्रार केली. त्या तक्रारीवर जिल्हा लेखापरीक्षक यांची नियुक्ती चौकशी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्या समितीने केलेल्या चौकशीत 495 प्रकरणे बोगस असल्याचे समोर आले. त्यातील 302 प्रकरणात बोगस अनुदान दिल्याचा संशय व्यक्त करीत जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी सचिव डेबरे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश केले. परंतु नेमका हा कांदा घोटाळा काय आहे, कसा केला गेला, यात नेमकं वास्तव काय आहे त्याबद्दल आपण पाहू. कांदा घोटाळा, कांदा ज्यावेळेस बाजार समितीत येतो त्यावेळेस त्याचं वजन केलं जातं. वजन केल्यानंतर जे मापडे असतात त्यांच्या हस्ताक्षरात त्या वजन पट्ट्याची नोंद केली जाते. तिथून पुढं कांदा लिलावाला जातो. जे 302 प्रकरणांचा बोगसपणात समावेश आहे त्या प्रकरणात सचिव डेबरे यांच्यावर असा ठपका आहे की त्यांनी जे व्यापाऱ्यांना हाताशी धरून हे कांदा घोटाळा घालण्याचा प्रयत्न केला. तो कसा, तर शेतकऱ्यांच्या नावावर जे अनुदान झाले जमा, त्या शेतकऱ्यांचा 302 शेतकऱ्यांचा कांदाच आलेला नाही असं प्रथमदर्शनी अहवाल सांगतो. ते पोलीस कारवाई चौकशीत समोर येईलच काय नंतर. परंतु आपण मिळवलेल्या माहितीनुसार
जे वजनपट्टी, वजन काटा किंवा जो वजनाचा प्रकार आहे तो नोंद करताना संबंधित मापाड्याचंच अक्षर किंवा मापाड्याच्याच साक्षीने होणे गरजेचं आहे. परंतु बाजार समितीने हा घपला करताना संबंधित व्यापारी, त्यांचे दिवाणजी यांना हाताशी धरून बोगस प्रस्ताव दाखल करून घेतले. हे सगळे होत असताना 302 प्रकरणात 70,000 रुपयाप्रमाणे 1,88,00,000 हिशोब जातो, असा सहकार खात्याचा दावा आहे. यात गंमत अशी आहे की प्रत्यक्षात शेतकऱ्याला 40,000 रुपयाप्रमाणेच अनुदान प्राप्त झालं. हा एकीकडे भाग असताना मग तो आकडा एवढा फुगत नाही, तो आकडा कमी होणार आहे. त्यातही अजून अशी गंमत आहे की ज्यावेळेस त्रिसमितीय सदस्यांनी 7/12 नोंद केली शेतकऱ्यांच्या कांद्याची, तो अहवाल बाजार समितीने चौकशी अधिकाऱ्याला दिलाच नाही किंवा चौकशी अधिकाऱ्याने तो मागितलाच नाही. त्याच्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार 129 प्रकरणातच खरा घोटाळा समोर येतोय. 129 शेतकऱ्यांचं साधारण 51,60,000च्या आसपास अनुदान हे परत जाणार आहे, असं आमच्या माहितीचे आमचे सूत्र सांगतात. हे प्रत्यक्षात 51,60,000 जर अनुदान परत जाणार असलं तर नेमका बाकीच्या विषयांचं काय होणार? तर बाकीचा विषय चौकशीत समोर येईल आणि त्याच्यावर निर्णय होईल. परंतु या सगळ्या प्रकरणात कांद्याचं अनुदान जे लाटलं गेलं त्याच्यात प्रशासकीय काळातला हा विषय आहे. म्हणजे बाजार समितीची निवडणूक लांबल्यानंतर प्रशासक म्हणून श्रीगोंद्याचे यार अभिमान थोरात यांची नियुक्ती झाली होती आणि त्या काळातला हा प्रकार आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे ज्या समितीने हे प्रस्ताव मान्य केले त्या समितीत यार थोरात, जे तालुका लेखापरीक्षक असणारे महेंद्र गोडखे आणि बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांचा समावेश आहे. यांनीच 1100 शेतकऱ्यांचे प्रस्ताव मान्य करीत पुढे पाठवले आणि त्यांचे अनुदान मिळवून घेतले. मग एकीकडे हे तिघही या प्रकरणात असताना दिलीप डेबरे यांच्यावरच कायदेशीर कारवाईचा वरिष्ठांनी आदेश का केला, हाही प्रश्न पुढे येतोय. कारण या प्रकरणात AR थोरात आणि घोडके यांची चौकशी होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने गुन्हा दाखल झाल्यानंतर ती प्रोसेस होऊ शकते. परंतु एकूणच श्रीगोंदा बाजार समिती ही कायमच वेगळ्या कारणाने चर्चेत राहते आणि आजही त्याच चर्चेत पुढे आली. घोटाळा घातलाय का घोटाळा झालाय का घोटाळा घडवून आणलाय, यात नेमकं अजून कोण दोषी आहे? सचिव खरेच दोषी आहेत का AR नेमके दोषी आहेत? या सगळ्यांचा उलगडा प्रत्यक्ष चौकशीत व्हावा ही अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. धन्यवाद.